महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा इतिहास म्हटलं की सर्वप्रथम नाव येतं ते छत्रपती शिवरायांचं. छत्रपती शिवरायांनी इथं गुलामीत असलेल्या प्रत्येकाला स्वातंत्र्याची चाहूल दिली आणि प्रत्येक माणूस हा स्वातंत्र्यासाठी लढू लागला. छत्रपती शिवाजी महाराजांनी इथं अन्याय अत्याचार करणाऱ्या गुलामांच्या छाताडामध्ये भगवा ध्वज उडवला आणि हे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर काय झालं असतं याचा फक्त आपण विचारच केलेला बरा. प्रत्यक्षात स्थिती मात्र खूप वेगळी असती आणि आपल्याला खूप अत्याचार अन्याय सहन करावे लागले असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे हिंदवी स्वराज्य स्थापन करत असताना त्यांच्याबरोबर कोणकोणते वीर योद्धे होते याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. पहिल्यापासून ते शेवटपर्यंत आपण एका भागामध्ये एकाच वीर योद्ध्याची माहिती घेणार आहोत. नमस्कार, जय शिवराय. मी शिवशंभू व्याख्याते बापूराव कुसुम अंकुश मोरे. माझ्या या पहिल्या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणीमध्ये सोबत असलेले वीर बाजीकाका पासलकर यांच्यावरती आधारित. वीर बाजीकाका पासलकर हे मूळचे मोसे गावातील होते. मोसे गावाबरोबरच वीर बाजीकाका पासलकर यांच्याकडे 84 गावाची वतनदारी होती, म्हणून तर त्यांना यशवंतराव हा किताब बहाल करण्यात आला होता. बाजीकाका पासलकर एवढे रणधुरंधर आणि इतके जबरदस्त योद्धे होते की त्यांच्या समोर कोणी उभा राहिला तर त्याच्या माती फक्त पराभव आणि पराभवच लिहिला जायचा. वीर बाजीकाका पासलकर हे मोसे खोऱ्यातील तर होतेच, पण हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती देखील होते. छत्रपती शिवाजी महाराज पुण्यात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी पुणे शहरामध्ये स्वराज्यासाठी हालचाली सुरू केल्या. या हालचाली पाहून वीर बाजीकाका पासलकर हे सुद्धा छत्रपती शिवरायांसोबत आले. मुळात सांगायचा मुद्दा हाच आहे की वीर बाजीकाका पासलकर यांचे थोरले जावई कान्होजी नाईक जेदे हे सुद्धा छत्रपती शिवरायांसोबत होते. तत्पूर्वी ते महाबली महाराजा शहाजीराजा यांच्या सोबत सुद्धा होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेला रायरेश्वर मंदिरामध्ये स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली त्यावेळी सुद्धा वीर बाजीकाका पासलकर तिथे उपस्थित होते. वीर बाजीकाका पासलकर यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकला. राजगड, सिंहगड हे किल्ले सुद्धा घेतले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला हे सगळं साम्राज्य उभं करायला सुरुवात केली त्यावेळी जावळीचे चंद्रराव मोरे यांनी बाजीकाका पासलकर यांच्या फौजेवरती हल्ला केला. चंद्रराव मोरेला असं वाटलं होतं की या जावळीच्या गुहेत जाऊन कोणीही हल्ला करणार नाही आणि आपण अजिंक्य योद्धे आहोत, पण त्याचा हा समज सपशेल खोटा ठरला. बाजीकाका पासलकर यांनी चंद्रराव मोरे याच्या फौजेचा संपूर्ण पराभव केला आणि त्याला पळताभोई थोडी केली आणि त्याला या गोष्टी जाणीव करून दिली की स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली आहे, ती कशा पद्धतीनं आणि कुठं रोवली गेली आहे, त्यामुळे तू सावध राहा. छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला घेतला, सिंहगड घेतला, राजगड तयार केला. यामुळे छत्रपती शिवरायांचं साम्राज्य सुरू झालं होतं. जे मराठा साम्राज्य सुरू झालं होतं त्यामुळं आदिलशाहीला थोडी चुणूक लागली होती आणि आदिलशाहीनं एक मोठा डाव खेळला. 1648 मध्ये आदिलशहानं छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील महाबली शहाजीराजे आणि कान्होजी नाईक जेदे आणि त्यांच्याबरोबर असलेले दोन आपले मातब्बर सरदार यांना फितुरीनं कैद केली. आदिलशहाला असं वाटलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांना कैद केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज शरण येतील, आपल्या वडिलांच्या सुटकेसाठी घेतलेला परिसर परत देतील. पण याच्या उलट झालं. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली घोडदौड सुरू ठेवली, त्याचबरोबर आपल्या वडिलांच्या सुटकेसाठी सुद्धा प्रयत्न सुरू ठेवले. आदिलशहाला हे पाहून प्रचंड राग अनावर झाला. त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्यानं आपला सर्वोत्कृष्ट असलेला योद्धा फतेखान याला अगणित फौज घेऊन स्वराज्यावरती चालून पाठवलं. शिवाजीला जिवंत किंवा मृत पकडून आणा असा आदेश दिला. त्याच्याबरोबर मुसेखान आणि बाळाजी हैबतराव याला सुद्धा स्वराज्यावरती पाठवलं होतं. स्वराज्यावरती मोठं संकट आलं. बाळाजी हैबतराव याची छावणी खळद या ठिकाणी होते. या ठिकाणी असलेल्या छावणीवरती पहाटे पहाटे खाली उतरून संभाजी कावजी कोंडाळकर, शिवाजी इंगळे, तुकोजी चोर यांनी इतका जबरदस्त हल्ला केला की पहाटेच्या झालेल्या हल्ल्यामध्ये बाळाजी हैबतराव मारला गेला, पण उरली सुरली छावणी देखील गारद होऊन पळून गेली. बाळाजी हैबतराव मारला गेला आहे आणि आपल्या सैन्याचा पराभव झाला आहे ही बातमी फतेखानाला पोचते न पोचते तोच छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी एक गनिमी कावा केला आणि वीर बाजीकाका पासलकर यांच्या नेतृत्वाखाली आपली फौज गडाच्या खाली उतरवली, पुरंदर किल्ल्याच्या खाली उतरवली आणि थेट बेलसरला असलेल्या फतेखानाच्या छावणीवरती हल्ला करायचा आदेश दिला. हल्ला असा होता की फतेखानाच्या छावणीवरती वेगाने जाऊन तुटून पडायचं,
छावणीला गारद करायचं, इतकं जागं करायचं की छावणी जागी झाली, लढायला लागली की गनिमी कावा करून आपण परत किल्ल्याकडे आपल्या परत यायचं. झालं सुद्धा तसंच. बाजीकाका पासलकर यांनी आपल्या नेतृत्वाखाली फौज घेतली, सासवडच्या दिशेने जाऊन बेलसर ठिकाणी असलेल्या फत्तेखानाच्या मुसेखानाच्या छावणीवरती जबरदस्त हल्ला केला. फत्तेखानाची छावणी जागी झाली, लढायला तयार झाली. तोच आपल्या मावळ्यांनी रिव्हर्स गिअर टाकला आणि पुरंदरच्या दिशेने निघाले. पण दुर्दैव आपलं की येताना मात्र फत्तेखानाच्या काही सैनिकांबरोबर बाजीकाका पासलकर यांचं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये बाजीकाका पासलकर यांच्या शरीरावरती घाव झाले आणि सासवड या ठिकाणी त्यांचा अंत झाला. त्यांना वीरमरण आलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतल्यानंतर हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी मजबुतीचा खांब ठरलेले वीर बाजीकाका पासलकर यांना 1648 मध्ये सासवड या ठिकाणी वीरमरण आलं. पण छत्रपती शिवाजी महाराजांना या गोष्टीत दुःख तितकंच होतं, पण दुःख करण्यात वेळ घालवून चालणार नव्हता. कारण फत्तेखान आणि मुसेखान हे दोघं मोठ्या ताकदीनं पुरंदरवरती चालून आले होते. त्यांना चालून येऊ दिलं आणि जसे टप्प्यात येऊ दिलं तसं छत्रपती शिवाजी महाराजांनी गोदाजी जगताप यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या फौजेने गोपनीतून दगड मारायला सुरुवात केली. गोपनीतून दगड येणारे इतके जबरदस्त होते की फत्तेखानाच्या डोक्यावरती लागून, त्याच्या फौजेच्या डोक्यावरती लागूनच ते निघून जात होते. फत्तेखानाला कळायचं बंद झालं की आपण लढायचं कसं, वरून कोण खाली येत नाही आणि आपल्याला वरती येऊ देत नाही, तर आपण लढावं तर ते कोणाबरोबर. त्याच वेळेला गोदाजी जगताप यांनी किल्ल्यावरती मोठमोठ्या शिळा गोळा करून ठेवल्या होत्या. जवळ येणाऱ्या सैनिकांच्या अंगावरती तटा बुरुजावरून खाली ढकलून दिल्या आणि येणाऱ्या सैनिकांच्या अंगावरून त्या शिळा निघून गेल्या. काही सैनिक जखमी झाले तर काही सैनिक जागीच मारले गेले. गोदाजी जगताप यांनी आपल्या नेतृत्वाखाली उरल्या सुरलेल्या फत्तेखानाच्या सैनिकाबरोबर लढण्यासाठी पुरंदर किल्ल्यावरून खाली आले आणि खाली आल्यानंतर मुसेखानाला समोर पाहिलं तर मुसेखान हा घोड्यावरून चाल करून गोदाजी जगताप यांच्या दिशेने येत होता. गोदाजी जगताप यांनी एक भाला घेतला आणि त्याच्या दिशेने फेकला. पण मुसेखान हा रणधुरंधर होता. त्यानं तो भाला चुकवला आणि तलवार काढून गोदाजी जगताप यांच्या बरोबर लढायला येऊ लागला. पण गोदाजी जगताप हे मोठे योद्धे होते, खूप ताकदवान होते. त्यांनी मुसेखानावरती आपल्या तलवारीने एक असा घाव केला की तो घाव इतका जबरदस्त आणि इतका वेगवान होता की मुसेखानाच्या डोक्यावरती केलेला तो घाव कमरेपर्यंत कापत गेला होता आणि मुसेखान जागचा मारला गेला. आदिलशहानं पाठवलेल्या फत्तेखानाबरोबर दोन महत्वाचे सरदार जे होते, बाळाजी हैबतराव मारला गेला संभाजी कावजी कोंडळकर यांच्या हाताने, तर मुसेखान हा मारला गेला तो गोदाजी जगताप यांच्या हाताने. या निकराच्या हल्ल्यानंतर फत्तेखानाला पराभव हा स्वीकारायचा लागला आणि तो पराभव घेऊन, तो जिवारी लागलेला पराभव घेऊन फत्तेखान मान खाली घालून विजापुरी दरबारी गेला आणि त्यावेळी विजापूर दरबाराला या गोष्टी जाणीव झाली की छत्रपती शिवाजी महाराज काय करू शकतात. वय जरी छत्रपती शिवाजी महाराजांचं लहान असलं तर छत्रपती शिवाजी महाराज कोणत्या अंगाने, कशा पद्धतीनं, मोठमोठ्या ताकदीनं ते योद्धे आहेत याची जाणीव विजापूर दरबाराला झाली होती. त्यांना असं वाटलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांना कैद झाली आहे. यानंतर छत्रपती शिवरायांचं मनोबल खच्ची होईल आणि खच्ची झालेले शिवराय आपल्याकडे मदतीसाठी येतील, वडिलांना सोडवा अशी विनवणी करतील. पण छत्रपती शिवरायांनी उलट केलं आणि छत्रपती शिवरायांनी फत्तेखानाचा दारुण पराभव केला. वीर बाजीकाका पासलकर हे हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती होते. वीर बाजीकाका पासलकर हे हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती होते. वीर बाजीकाका पासलकर यांच्याबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर बाजीकाका पासलकर यांची समाधी ही सासवड या ठिकाणी आहे आणि त्यांचं जर स्मारक पाहायचं असेल तर तुम्हाला पानशेत या ठिकाणी, वरसगाव ठिकाणी तुम्हाला ते स्मारक तुम्हाला पाहायला भेटेल. खरं तर असा योद्धा आपल्या भूमीत जन्माला आला ही आपलं आणि आपल्या भूमीचं भाग्य आहे. कारण बाजीकाका पासलकर हे इतके रणधुरंधर, इतके जबरदस्त, इतके ताकदवान योद्धे होते की त्यांच्या समोर कुणीही लढायला थांबत उभं राहत नव्हतं. वीर बाजीकाका पासलकर यांच्या पवित्र स्मृतीस माझा मानाचा सलाम. वीर बाजीकाका पासलकर यांच्यावरती आधारित असलेला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही तुमच्या कमेंटमधून नक्की कळवा आणि चॅनलवर तुम्ही आपसुकच नवीन आहात तर सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार. जय शिवराय.